धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने. गौदी वॉरियर्स वॉन अ टॉस, डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. पहिला बॉल योग्य पद्धतीनं हाताळताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज आहे रोहित. प्रिव्हियस मॅच मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आदित्य दाबशी. 25 धावा बॅटिंगमध्ये, 1 विकेट गोलंदाजीमध्ये. पहिले 2 चेंडू चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालेत. योग्य पद्धतीनं मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड वितरित करण्यासाठी मी सरपंच मॅडम आपल्यास विनंती करतोय. माननीय सभागवती वैशाली जाधव मॅडम, आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आदित्य दाबशी, ज्याने अतिशय चांगली कामगिरी केली बॅटिंगमध्ये आणि बॉलिंगमध्ये. त्यांना पण देऊयात हा अवॉर्ड मॅन ऑफ द मॅचचा. टॉस बॉक्समध्ये हा अवॉर्ड आपण वितरित करतोय. राजेशजी फरारा साहेबांच्या माध्यमातून जी ट्रॉफी, खूप सुंदर ट्रॉफीज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. युनिक ट्रॉफी आहेत आणि प्रत्येकजण प्रशंसा करतोय. मग प्रथम जे ट्रॉफीज सौजन्य केलेल्या आहेत, प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक सन्माननीय चंद्रकांतजी मोहन पाटील साहेबांच्या माध्यमातून. त्याचबरोबरीने ज्या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आहेत राजेश फरारा साहेबांच्या माध्यमातून युनिक ट्रॉफी आहेत. प्रत्येक सन्मानचिन्ह युनिक आहे आणि म्हणूनच हे 10वं पर्व विशेष आहे गोवडे आदिवासी प्रीमियर लीगचं. धन्यवाद सरपंच मॅडम, आपण पुन्हा मुख्य व्यासपीठावरती स्थान बनवायचं आहे. चांगला बॉल, चांगली गोलंदाजी करताना रोहितकडे योग्य लेंथ लाईन आहे आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळतोय. खूप चांगला ड्रेसिंग कोट देखील जो पाहायला मिळतोय. प्रत्येक टीमचा विशेष असा ड्रेसिंग कोट. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे 5 बॉल नंतर फक्त 2. यावेळी शॉट ऑन जॉब केलंय रोशन गोवारी डीप मध्ये. चेंडू सुटला, ड्रॉप कॅच. परंतु दुसऱ्या बाजूनं अजय धापशी धावबाद झालाय डायमंड डक वरती. धावसंख्या 3, 1 गडी बाद. माही 11. धन्यवाद. रोशन गोवारीचा पहिलाच बॉल, त्याच्यावरती केले अटॅक अविनाशजी तरे. ब्रँडेड गोवाडे आदिवासी प्रीमियर लीग, षटकार 6. धन्यवाद डीजे क्रिकेट लवर. आज कित्येकांचं इंस्टाग्राम आय डी क्रिकेट लवर असतं, नाव नसतं बघा. रोशन गोवारी जर असेल तर इंस्टाग्राम आय डी असतं क्रिकेट लवर आणि तेच या ठिकाणी गीत या ठिकाणी आपण ऐकलं. क्रिकेट इन दी ब्लड, प्रत्येकाच्या रक्तामध्ये आज क्रिकेट भिनलंय. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून काल देखील खूप चांगला प्रतिसाद मिळाला यूट्यूबवरती आणि आज देखील आपण पाहू शकाल ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट. दुसरा दिवस आणि अंतिम दिवस.
पुन्हा सरळ बॅटचा वापर केलाय आणि पुन्हा चेंडू डिस्पॅच झालाय. स्टँड अँड डिलिव्हर षटकार. धन्यवाद. षटकार निर्धाव षटकार. आणखीन एक ऑन साइडला खूप चांगला फटका खेळलेत आणि बॉल डीप मिड विकेट सीमारेषा पार. फ्यू बाउन्स अँड 4 रन. 4. धन्यवाद डीजे. अतिशय चांगली बॅटिंग सुरू आहे. षटक क्रमांक 1 फक्त 3 धावा होत्या, परंतु तदनंतर पहिला बॉल षटकाराला, दुसरा बॉल डॉट आला, तिसरा बॉल पुन्हा षटकार आणि तदनंतरचा बॉल 4. अशा अनुषंगाने आपण पाहू शकाल धावसंख्या स्कोर कार्ड वरती 19 एक गडी बाद 19 धावा. 4 बॉलचा खेळ पाहायला मिळतोय. रोशन गोवारी पुन्हा एकदा. अविनाजी तरे सरांच्या माध्यमातून खूप चांगली बॅटिंग सुरू आहे, कारण की अविनाजी तरे यांच्या छत्रछायेखाली रोशन गोवारीने क्रिकेट सुरुवात केली आणि म्हणूनच त्यांचे डावपेच ठाऊक आहेत. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं जातं. अनुभव सर्वात मोठा गुरु आहे आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळतंय. म्हणून म्हणतात ना की लोणचं जेवढं मुरलेलं असेल तेवढं ते टेस्टसाठी चांगलं लागतं. जेवढा तांदूळ जुना असेल तेवढा तो खाण्यायोग्य असतो. आणि त्याच प्रकारे हे जुने जाणते फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. प्राईट ऑफ गोवाडे अविनाश तारे. पुलरलेन बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केला. या बॉलला ग्राउंड स्ट्रोक आहे. बॉल चालला या ठिकाणी मिड विकेटला डीप मध्ये. त्याच्यावरती 2 धावा आणि 2 धाव्यांच्या माध्यमातून स्कोर कार्ड 23 रन्स 23 धावा. 2 षटकानंतर 1 गडी बाद. माही 11. धन्यवाद डीजे. आपण वळूयात मुख्य व्यासपीठावरती. मान्यवरांचं आगमन झालंय. गावचे प्रथम नागरिक सरपंच मॅडम माननीय सौभाग्यवती वैशाली जाधव मॅडम यांचं आगमन झालंय आणि त्यांचे यथोचित सनातन सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सन्माननीय ईश्वरजी वसंत बरड साहेब आपल्या शुभ हस्ते यथोचित सनातन सन्मान आपण करायचंय. कॅमेराच्या माध्यमातून प्रिन्स यादव या ठिकाणी कॅमेरा आपला रोल करत आहेत मुख्य व्यासपीठाकडे. खूप मेहनत प्रिन्स यादवची देखील पाहायला मिळते. काल त्याने सांगितलं की मागील 7 ते 8 दिवस घरी गेले नाही आहेत. डे अँड नाईट हार्डवर्क या ठिकाणी करताना पाहायला मिळते आहेत. मेहनतीशिवाय जीवन नाही आहे. आणि आपणासही या ठिकाणी बोलूया आपण मुख्य व्यासपीठावरती सरपंच मॅडमांचं करूयात यथोचित सनातन सन्मान. सन्माननीय ईश्वरजी वसंत बरड साहेबांच्या माध्यमातून गावच्या प्रथम नागरिका माननीय सौभाग्यवती वैशाली जाधव मॅडम आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना आपण देऊयात. महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राची शान हा भगवा फेटा, त्याचप्रमाणे ही मायेची उबदार शॉल, स्नेहाचं प्रतीक, फुलांचा गुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेटे सन्मान चिन्ह. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. सरपंच मॅडम यांचं सनातन सन्मान आपण करतोय. माननीय सौभाग्यवती वैशाली जाधव मॅडम आपलं गोवाडे आदिवासी प्रीमियर लीग मध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. तदनंतर पुढील सत्कार मूर्ती मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. पोलीस पाटील मॅडम माननीय सौभाग्यवती मनस्वी पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. मी पुन्हा ईश्वरजी बरड साहेब आपणच विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते मनस्वी पाटील मॅडम यांचं यथोचित सनातन सन्मान आपण करायचं. त्यांना आपण देऊया. महाराष्ट्राचा अभिमान हा भगवा फेटा, त्या तदनंतर मानाची सन्मानाची आणि मायेची उद्धार शॉल, स्नेहाचं प्रतीक हा फुलांचा गुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट यावी म्हणून असं हे विशेष स्पेशल सन्मान चिन्ह आय लव्ह गोवाडे हे सन्मान चिन्ह आपण वितरित करतोय. वेलकम मॅडम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पोलीस पाटील मॅडम मनस्वी पाटील मॅडम वेलकम टू गोवाडे आदिवासी प्रीमियर लीग.
त्यानंतर माजी सरपंच मॅडम निकिता भोईर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. मी पुन्हा ईश्वरजी वसंत बरड साहेब आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करायचं आहे. माजी सरपंच निकिता भोईर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा पण करूया ईश्वरजी वसंत बरड साहेब यांच्या शुभ हस्ते यथोचित सनातन सन्मान. ही मायेची उबदार शॉल, महाराष्ट्राची संस्कृती, भगवा फेटा, अभिमान महाराष्ट्राचा आणि स्नेहाचं प्रतीक फुलांचा गुच्छ आणि विशेष असं हे सन्मान चिन्ह महिला भगिनी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. माजी सरपंच मॅडम माननीय सौभाग्यवती निकिता भोईर मॅडम आपलंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे गोवाडे आदिवासी प्रीमियर लीग मध्ये. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. महिला भगिनींचा प्रतिसाद काल देखील अतिशय चांगलं भोजन जे पाहायला मिळालं. छाया पडवले मॅडम आणि संपूर्ण महिला भगिनी आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा म्हणून म्हणतात ना, ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊंचा शिवबा झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, ज्याला स्त्री ही मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री ही पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. अशा सर्व महिला भगिनींना माझा त्रिवार मुजरा नारी शक्तीला असेल. जाऊया मॅचच्या दिशेने. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हे दोन बॅटर अधिराज्य गाजवत आहे. धावसंख्या 42, 42, दोन गडी बाद. अकुटब्याचा बॉल उडवलं, या बॉलला प्रॉपर कनेक्शन नाहीये. जेल होईल का? तर नाही, अजल सुटला. एकच धाव, धावसंख्या 43. 3 षटकानंतर घेऊया छोटासा डीजे वाला ब्रेक. धन्यवाद डीजे. षटक क्रमांक 4 सार्थक गवारी गोलंदाजी मार्क वरती येतोय आणि यावेळेस अतिशय चांगलं टायमिंग आहे आणि बॉल डिस्पॅच झाला या ठिकाणी. 6 धावांसाठी षटकार आलाय. धन्यवाद डीजे. कमी गतीचा बॉल, त्याच्यावरती केले आक्रमण. बॉल थांबणार नाहीये, चेंडू फरार, सीमारेषा पार, चौकार. 4. धन्यवाद. वैयक्तिक 49 धावा अविनाशजी तरे त्यांच्या पाहायला मिळतात. लेग ग्लान्स केलाय आणि हे तिसरं अर्धशतक या स्पर्धेच्या माध्यमातून टायगर अभि जिंदा आहे हे सांगतायत. एकदा जोरदार टाळ्या उद्या अविनाशजी तरे सरांसाठी. इट्स बॅच दर्शवत आहे त्या ठिकाणी आपल्या टीमला आणि हे अर्धशतक आपल्या टीमसाठी महत्वाचं पाहायला मिळालंय. टायगर अभि जिंदा आहे हेच ते सांगतायत मैदानाच्या आतमध्ये. ज्याप्रमाणे म्हणतात ना, मी काल देखील उल्लेख केला होता की वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत, तोच दरारा घेऊन पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणून कठीण काळात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही आणि तेच केलंय अविनाशजी तरे यांनी.
विकेट गेलाय, परंतु जे कार्य राहिलं 50 धावा, 15 चेंडू 51 धावा. आउटस्टँडिंग बॅटिंग. धन्यवाद डीजे. धावसंख्या 55, 55. नो बॉल. एक धाव पुन्हा एकदा ऍड होईल आणि धावसंख्या 56 या अंकावरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहेत. वन मॅन आर्मी अविनाशजी तरे यांचा क्लास आपण बघितला. म्हणून म्हणतात ना की परफॉर्मन्स इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट, आणि तो क्लास परमनंट या ठिकाणी जो पाहायला मिळतोय. पुन्हा पुढील बॉल कमी गतीने हा चेंडू डिलिव्हर्ड करताना पाहायला मिळत आहेत. व्हेरिएशन आताच्या काळामध्ये करावं लागतं, कारण प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला हाताळणी करावी लागते. इस मिकी माऊस आणि पांडा या ठिकाणी आणि महिला भगिनींना कॅचअप केलं गेलं आहे आमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून. पार्टी नेटवर्कवरती ऑन स्क्रीन जे आपण पाहू शकाल. चांगल्या प्रकारचा हा चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या 56, षटक क्रमांक 4 झाले कंप्लीट. घेऊया छोटासा ब्रेक, लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. धन्यवाद डीजे. विकेट पाहायला मिळतोय. अंतिम षटक आणि अंतिम षटकामधील पहिल्याच बॉलवर विकेट जातोय. नेत्रज कॉन. पुन्हा एकदा प्रितेश सज्ज होताना गोलंदाजी करण्यासाठी. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. थोडंसं व्यत्यय आलं होतं रनअप मध्ये आणि म्हणूनच हा डेड बॉल. षटक क्रमांक 5 आहे. पहिल्याच बॉलमध्ये विकेट गेला. धावसंख्या आहे 57. कृष्णा गिंबल एक धाव परिपूर्ण झाले. 2 डावीचा प्रयत्न परंतु नाकारलं गेलंय. ओनली 1 रन. धावसंख्या जाऊन पोहोचेल एकेरीच्या माध्यमातून 58 धावा. पण थोडंसं करेक्शन आहे. धावसंख्या या 2 धावेने जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 59 धावा. चांगला फटका पाहायला मिळतोय. ऑन ड्राईव्ह केले या बॉलला. डीप मध्ये फिल्डर आहेत आणि त्या क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं
तर पुन्हा एकदा एकचदा मिळते धावसंख्या 60. अप साईडला फटका एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात आहे, त्यानं बीट केले या बॉलने. बॉल स्टॉप होईल का? उत्तर आहे नाही. चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. येतोय चौकार. 4. धन्यवाद डीजे. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते ती म्हणजेच 64 धावा लावली. धाव फलकावरती माही 11 या टीमने आणि गावदे वॉरियर्स टीम समोर 65 धावांचं लक्ष ठेवलंय. चला नेक्स्ट मॅच GRT स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन आणि रुद्रा वॉरियर्स टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. तत्पूर्वी जाऊया आपण संगीत कक्षेमध्ये आणि ऐकूया श्रवणीय संगीत. धन्यवाद डीजे. सरपंच मॅडमांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं आर्थिक सहकार्य आलंय. धन्यवाद माननीय सौभाग्यवती वैशाली जाधव मॅडम. सन्माननीय सौभाग्यवती निकिता भोईर मॅडम यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयांचं आर्थिक सहकार्य आले. माजी सरपंच धन्यवाद. आणि पोलीस पाटील मॅडम माननीय सौभाग्यवती मनस्वी पाटील मॅडम आपल्या माध्यमातून 1000 रुपयाची देणगी आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. महिला भगिनी जे पाहायला मिळत आहे श्री म्हणजे मांगल्य, श्री म्हणजे वात्सल्य. आणि खूप खूप धन्यवाद आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल या स्पर्धेसाठी. जाऊया मॅचच्या दिशेने. सामना होते सुरुवात. लक्ष मोठा आहे. धावा करायच्या 65. 65. दोन फलंदाज रोहित आणि अजय दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. अभिनाथ जितारे तिसरं अर्धशतक ज्यांनी केलंय दुसऱ्या दिवसामध्ये. तेच आहेत गोलंदाजी मार्कवर. यावेळेस बॉल चाललाय डीप मध्ये. हितेश जाधव वेगाने यावेळेस पाहायला मिळतोय. पुढे आला आणि त्यावरती 2 धावा अजय दापशी परिपूर्ण करतोय.
कट केले या बॉलला. एक धाव डेफिनेटली या ठिकाणी मिळेल आणि एकेरीच्या माध्यमातून टीमचे धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या अंकावरती. 27 चेंडू आणि धावा करायचे 61. अशा अनुषंगाने पुढे जावं लागेल या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आणि ती क्षमता आहे या दोन बॅटरकडे. पोटेन्शियल आहे परंतु कागदपत्री स्ट्रॉंग मैदानाच्या आतमध्ये चालत नाही आणि मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला स्वतःला सिद्ध हे नेहमीच करावं लागतंय. जाऊया मॅचच्या दिशेने. चौकार येतोय. फटका फक्त उंच केला आणि बॉलर त्या ठिकाणी पोहोचले आणि हा झेल कॅरी करताना पाहायला मिळतोय. गोलंदाज स्वप्नीलच्या सेफ फॅनमध्ये विकेट जातोय. चला नेक्स्ट मॅच आपण टॉससाठी यायचे जिथे GRT स्पोर्ट्स आणि रुद्रा वॉरियर्स कॅप्टन आपण त्वरित या इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं आवश्यक आहे. दोन्ही संघाने विनंती आहे की आपण त्वरित या टॉस बॉक्समध्ये. GRT स्पोर्ट्स कॅप्टन मयूर बराड. आपण टॉस करूया. मी आदरणीय सन्माननीय सागर तरे सर आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे या मॅचचा. चांगला फटका डीप मध्ये फिल्डर आणि त्या क्षेत्रामध्ये जेल कंप्लीट. विकेटचं बदन 12 मिनिट आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी स्वप्नील करतोय या षटकामध्ये. चला आपण टॉस करूया. सागर तरे सर या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. नेक्स्ट मॅच जिथे एका बाजूनं मयूर बरड GRT स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूनं सचिन बरड पाहायला मिळेल कॅप्टनच्या भूमिकेत. रुद्र वॉरियर्स चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी येईल. विश्वनाथ न्यू बॅट्समन विश्वनाथ ठाकरे मैदानाच्या आतमध्ये येतोय. लेफ्टी बॅटर. यावेळी चांगला फटका. पहिलाच बॉल उडवलाय. प्रॉपर टायमिंग. बॉल सीमारेषा पार. GAPL ब्रँडेड षटकार 6.
मध्यपट्टीचे चांगला फटका होता. टॉस आपण करतोय आदरणीय सागर तरेसरांच्या माध्यमातून आणि टॉस GRT स्पोर्ट्स टीमने जिंकला आणि निर्णय घेतलेला आहे क्षेत्ररक्षण करण्याचा. बॉल फर्स्ट. धन्यवाद सागर सर. जाऊया मॅचच्या दिशेने. धवनची गती मात्र फ्लाय होताना पाहायला मिळाली आणि धावसंख्या जाऊन पोहोचते. रोशन भाऊजी धवनचे गुणोल्लेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहे. धावसंख्या 21-21. शेवटचा बॉल षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचा. हा बॉल चांगला पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 2 झाले परिपूर्ण. 21 धावा धाव फलकावरती आहेत. 2 गडी बाद झालेत. लक्ष आहे 65 धावेंचं. घेऊया अगदी एक छोटासा रिफ्रेश करणारा डीजे वाला ब्रेक. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. आपण पाहत आहेत गोवाडे आदिवासी प्रीमियर लीग दुसरा दिवस, अंतिम दिवस डे 2 चा. गोलंदाजी मार्क वरती कैलास खेवराला इंट्रोड्यूस केला जात आहे. आदरणीय सन्माननीय राकेशजी बाळाराम पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. साहेब आपणास विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थान बनवायचंय. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व या ठिकाणी पाहायला मिळतंय. प्राईड ऑफ गोवाडे आदरणीय सन्माननीय राकेशजी बाळाराम पाटील साहेब आपणास विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. चांगल्या पद्धतीने हा बॉल यावेळेस आणखीन एक चांगला बॉल. पहिला बॉल डॉट, दुसरा चेंडू डॉट. अशा अनुषंगाने हे 2 चेंडू आतापर्यंत आपल्या नावी करताना पाहायला मिळतो. गोलंदाज कैलास खेवरा च्या माध्यमातून हे षटक क्रमांक 3 पाहायला मिळते. पुढील बॉल यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न राहिला होता. डीप मध्ये बॉल चाललाय. फिल्डर आहेत आणि त्या क्षेत्रामध्ये आपण जर पाहिलं तर एकच धाव मिळते. एक पेक्षा जास्त काहीच मिळणार नाहीये हे सांगितलंय. आता मात्र बॅटिंग ग्राफ तुम्हाला वर न्यावं लागेल. स्टॉक प्राइस तुम्हाला वर घेऊन जावी लागेल. यस आपण पाहू शकाल मिकी माऊस अँड पांडा या ठिकाणी कॅचअप केलं गेलंय. डान्सर रवींद्र बरड. जाऊया मॅचच्या दिशेने. कैलास वाईटचा बॉल हे सांगितलंय. पंचांनी एकच धाव मिळेल. 3 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 2च धावा ज्या पाहायला मिळत आहेत. रुद्रा वॉरियर्स टीमचे संघमालक आपणास विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं. याच दरम्यान प्राईड ऑफ गोवाडे गावचान बादशान आदरणीय सन्माननीय राकेशजी बाळाराम पाटील साहेबांचं आगमन होत आहे. मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. ज्याने क्रिकेट रिझवलं गोवाडे गावामध्ये. आज देखील फिट अँड फाईन आहेत. कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ प्रीमियर लीगच्या माध्यमातून काही दर्जेदार क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. कुणबी समाज डुक्टनगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट पाहायला मिळालं. असे सन्माननीय राकेशजी बाळाराम पाटील साहेबांचं होत आहे. मुख्य व्यासपीठावरती आगमन. 3 धाबा अजय दाबशी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 3 ने पुढे गेली. जाऊन पोहोचते 26. पुन्हा पुढील बॉल जाऊ दिले. या बॉलला व्हाईटचा बॉल. 27 धाबा धाव फलकावरती.
पुन्हा षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होताना ऑन साइडला यावेळेस उडवलंय प्रॉपर टायमिंग बॉल मिड विकेटला सलामी देणारा हाय अँड हँडसम षटकार 6. धन्यवाद. हीच बॅटिंग करावी लागेल आणि ते या ठिकाणी करताना बॅटर रोहित बराड आणखीन एक बॉलला उडवलाय परंतु हा फटका कॉन्फिडंट नव्हता. शॉर्ट लेग मधून बॉल चाललाय लॉंग लेगला आणि त्याच्यावरती आपण जर पाहिलं तर डेफिनेटली धावा मिळतील. या चेंडूवरती 3 आणि या 3 धावांच्या माध्यमातून स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. धावसंख्या स्कोर कार्ड वर 36 धावा 36 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. धन्यवाद डीजे. प्रिन्स यादव आमचे कॅमेरामॅन आपणास विनंती आहे की जेव्हा गाणं लागेल तेव्हा मिकी माउस आणि पांडा यांना आपण ऑन स्क्रीन दाखवायचं आहे. यस थम्सअप दिलाय त्यांनी. थँक्यू. स्कोरबोर्ड जर आपण चेक केलं तर जाऊन पोचताना पाहायला मिळते 36 12 चेंडू 29. सामना संपला नाहीये. सामना बरोबरीचा टीट फॉर टॅट. ऑन साइडला यावेळेस बॉलला खेळून काढलाय. डीप मध्ये बॉल चाललाय. डीप मधील फिल्डर वेगाने आलेत. वन हँडेडली बॉलला स्टॉप केला आणि फेकी देखील प्रॉपरली. आता 11-27. आता जाऊया आपण मुख्य व्यासपीठावरती. मान्यवरांचं आगमन झालं. या स्पर्धेचे प्रमुख अतिथी आदरणीय सन्माननीय राकेशजी बाळाराम पाटील साहेब आणि त्यांचा यथोचित सनातन सन्मान करण्याकरिता मी विनंती करतो. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक माजी सरपंच सन्माननीय ईश्वरजी वसंत बरट साहेब आपणास आपल्या शुभ हस्ते सन्माननीय राकेशजी बाळाराम पाटील साहेब अतिशय चांगलं व्यक्तिमत्व क्रिकेटवर साहेबांचं नितांत आणि नितांत प्रेम राहिलंय. जिथे क्रिकेट तिथे साहेब नेहमीच आपली उपस्थिती या ठिकाणी त्यांची प्रार्थनीय असते असं व्यक्तिमत्व पाहायला मिळतंय. सन्माननीय राकेशजी बाळाराम पाटील साहेब यांना आपण देतोय महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्राचा स्वाभिमान हा भगवा फेटा. त्याचबरोबरीने मानाची सन्मानाची अभिमानाची आणि मायेची उबदार श्वाल. त्याचप्रमाणे स्नेहाचं प्रतीक फुलांचा गुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून विशेष असं सन्मान चिन्ह या ठिकाणी पाहायला मिळालंय. यावेळेस आपण करतोय यथोचित स्वागत सन्मान. वेलकम टू GAPL सन्माननीय राकेशजी बाळाराम पाटील साहेब यांचा आपण करतो यथोचित स्वागत सन्मान. धन्यवाद. जाऊया ऑन गोईंग मॅचच्या दिशेने. सामना रफ अँड टफ आहे बरोबरीचा आहे. यावेळी जर आपण पाहिलं तर 2 धावा परिपूर्ण करताना पुन्हा एकदा पाहायला मिळतोय फलंदाज रोहित आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या पुढे गेली आणि जाऊन पोहोचली गेली 44. 8 चेंडू आणि 21 धावा बरोबरीचा सामना आहे. दोन्ही साईडनं मॅचचं आतापर्यंत समीकरण चाललंय. बॅलन्सिंग क्रिकेट बघण्यासाठी मजा येते कारण एकतर्फी सामने आवडत नसतात. प्रत्येकाला आवडतात. बरोबरीचा सामना टीट फॉर टॅटचा सामना. अतिशय वेगवान स्पीड गन अविनाशजी तरे यांचा बॉल अप्रतिम होता. चेंडू डॉट पाहायला मिळतोय. 8 धावा आल्यात 5 बॉल मध्ये. आता 7 चेंडू आणि 21. 7 मध्ये 21 धावा. आणखीन एक चांगला बॉल. आणखीन एक डॉट बॉल. योग्य पद्धतीने हे षटक संपवलंय. आता 6 चेंडू 21 धावेची गरज.
रुद्र वॉरियर्स टीमचे संघमालक, आपल्यास विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचंय. रुद्र वॉरियर्स 6 चेंडू आणि 21 धावा करायच्या आहेत. सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. पहिल्या 2 बॉलवर मोठा फटका जर आला तर सामना बदलू शकतो, आणि म्हणून म्हणतात ना की माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ हा कधी बदलेल याचा पत्ता नसतो. म्हणून मैदानाच्या आतमध्ये करावी लागते नेहमी ती म्हणजे मेहनत, आणि मेहनतीशिवाय तोड नाहीये. पहिलाच बॉल उडवलाय ऑन साइडला, कैलासच्या सेफ हॅड मध्ये हा बॉल, विकेटचा बॉल, विकेट डाऊन. धन्यवाद डीजे. हे सांगत असतील रोशनला संगमाला हा सामना जिंकून दे. पहिलाच बॉल आल्या आल्या बॉलला उडवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. धन्यवाद डीजे. रुद्र वॉरियर्स आणि सिद्धांत स्ट्रायकर्स टीमचे संघमालक, आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. रुपेशजी सोनावले साहेब आणि कुलदीप जाधव साहेब, आपलं हार्दिक स्वागत. टीमचे ऑनर, संघमालक म्हणजेच क्रिकेट स्पर्धेचा लीग फॉर्मॅटचा आत्मा, आणि आपलं हार्दिक स्वागत आहे. कोलवट्टेबाचा बॉल ऑन साइडला, ग्राउंड स्ट्रोक, एक धाव आराम केसात पूर्ण, 2 धावेचा प्रयत्न, परंतु बॉल मात्र लपंडाव डाव खेळत चाललाय सीमारेषा पार. हा येतोय GAPL चौकार, 4. धन्यवाद डीजे. 3 मध्ये 11. मागचा सामना आपण जर बघितला असेल 2 मध्ये 12ची आवश्यकता असताना सामना राहुल दापशीने 2 षटकार मारून फिनिश केला होता. तेच रोशन गोवारीला करावं लागेल. आता 2 बॉल 11, 2 बॉल 2 षटकार, सामना संपेल, सामना जिंकतील. 1 षटकार 1 चौकार, सामना बरोबरीचा, सामना टाय होईल. माही 11 टीमने एक सामना टाय केला आतापर्यंत. दुसरा सामना टाय होईल का, बरोबरी सामना सुटेल का, हा देखील प्रश्न. दोन बंधू नेत्रज गोवारी समोर रोशन गोवारी. 2 चेंडू 11ची गरज, मॅचचं भवितव्य ठरवणारा बॉल उडवला. या बॉलला ऑन साइडला बॉल चाललाय 4 धावांसाठी. आता 1 चेंडू आणि 7 धावा. या बॉलवर षटकार आला तर सामना बरोबरी सुटेल, दोन्ही संघांना 1-1 गुण मिळेल. हेच पाहायला मिळतंय. कालच्या दिवसामध्ये एक सामना टाय झाला होता. माही 11 हाच तो संघ होता ज्या टीमने मात्र सामना टाय केला होता, आणि हा देखील सामना त्याच पद्धतीने जाईल का. ही क्वालिटी आहे, क्वांटिटी पेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट, हेच पाहायला मिळालंय. कारण आपण जर पाहिलं मागचा सामना 2 बॉल 12ची आवश्यकता असताना राहुल दापशीने 2 बॉल 2 षटकार, आणि त्यानंतर हा सामना 2 बॉल 11 चौकार आलाय. आता 1 चेंडू 7 धावा. अप्रतिम गेम प्लॅनिंग करताना फिल्डिंग टीम, त्याला जास्त वेळ घेऊ नका, आज अंतिम दिवस आहे. योग्य त्यावेळी आपल्याला मेगा फायनलचा सामना कव्हर करायचा आहे, याची नोंद आपण घ्या. जाऊया मॅचच्या दिशेने. 1 चेंडू 7 धावा, सामना रंगलाय. व्हॉट अ मॅच. गोलंदाज हितेश सज्ज होताना पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवर नेत्रजचा बॉल आणि रोशन गोवारीचा षटकार. हे सेलिब्रेशन खूप काही सांगून गेलं. माही 11 टीमने हा सामना मात्र टाय केलाय. पुन्हा एकदा 1-1 गुण दोन्ही संघांना पुन्हा मिळतील. दुसऱ्यांदा सामना त्या टीमचा टाय झाला, आणि यावेळेस आपण पाहिलं
धन्यवाद डीजे. मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मानित करतो या ठिकाणी संघमालक रुद्र वॉरियर्स रुपेश सोनवले साहेब आणि कुलदीप जाधव साहेब यांना आपण पाहू शकाल. संतोषजी भुयाळ साहेब यांचे शुभ हस्ते संघमालक रुद्र वॉरियर्स या टीमला आपण सन्मानित करतोय. गोवाडे आदिवासी प्रीमियर लीग पर्व 10 मध्ये